तुझा भरवासना लग बघ माझ्या रायाची जय भवानी जय शिवानी. रायगड ताब्यात घेताना दिवस उजाडला म्हणजे आजचा दिवस 16 जानेवारीचा तो दिवस रायगडात तख्त सजलं होतं दुसऱ्यांदा आणि शंभूराजा येत आहेत. आस्ते कदम आस्ते कदम ज्ञान गोविंद श्री सन्मानक शिवपुत्र रणमर्द रणधुरंधर युवराज छत्रपती संभाजी महाराज की. औरंगजेब कापे थरथरा अरे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शुभाच नाव रे. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे तर भरपूर दिवसांची म्हणजे अगोदर जाणार होतो, तिथं जायला नाही भेटला, त्यासाठी सॉरी. पण आज आम्ही चाललो द्रोणागिरी फेस्टिवलला. असा मोठासा कार्यक्रम आहे. कुठला कार्यक्रम आहे तुझी, तुला माहिती आहे? शाहीर वैभव घरदे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे. तर आम्ही म्हणजे 8 तारखेपासूनच सगळे प्रोग्राम चालू झाले, पण आजचा जो प्रोग्राम आहे तो आम्हाला खूप जास्त स्पेशल वाटतंय. त्याच्यामुळे आम्ही तो बघण्यासाठी चाललोय खास. तर नक्की तुम्ही व्लॉगमध्ये तुम्ही तिथे जर येऊ शकत नसाल तर नक्की व्लॉग थ्रू तुम्ही तो बघा. प्रोग्राम खूप भारी असणार आहे प्रोग्राम. तर आम्ही चाललोय कारण की महाराजांचा आहे. तर आणि तर तिथं चाललो द्रोणागिरी फेस्टिवलला. बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते. तर नक्की तुम्हाला मी आपल्या नितेश आणि तेजू या चॅनलमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. तिथपर्यंत जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया. बाय नको, डायरेक्ट आपण जाऊ फेस्टिवलला. चल तर फायनली आपण पोहोचलो द्रोणागिरी महोत्सव 2026. एंट्री बघा, जाऊया. आपल्याला वाटलं काही गर्दी नसेल ना, भरपूर गर्दी आहे, लांब भरला आहे. अरे बापरे, बघा समोरच कार्यक्रम अजूनपर्यंत चालू नाही झाला. तर जाऊया. उद्घाटन सोहळा चालू आहे. स्वराज्य रक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी माझा छावा या सह्याद्रीमध्ये सुटला होता आणि अखेर स्वराज्याचं धाकलं धणी अर्थातच स्वराज्याचे दुसरे छत्रपती माझा छावा ज्यांचा आज राज्याभिषेक साजरा होतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना मानवंदना देऊया. माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासाची पानं उलगडण्यासाठी माझी जिजाऊ, माझे राजे शिवा आणि छावा आणि याच सह्याद्रीच्या कड्या कपाड्यांमध्ये ज्यांनी आपलं रक्त सांडलं त्या मावळ्यांचा इतिहास घेऊन आम्ही मराठी तुमच्या समोर सादर करत आहे. शिवशाहीर वैभव घरत शाहिरी पोवाडे स्फूर्तिगीते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. कर्णाला भूषण, सह्याद्री भूषण, शिवभूषण, कर्ता रायगड रत्न, सह्याद्री रत्न, रायगड भूषण, कलाभूषण, महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर वैभव घरत आपल्या समोर येत आहे. तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या आल्या पाहिजे.
ग्रामदेवी शांतेश्वरी मातेचा उदो. या ठिकाणी मंडळी आई शांतेश्वरी सामाजिक विकास संस्था यांच्या खास आयोजनाला या ठिकाणी वर्ष तिसरं म्हणलं असलं तरी या तिसऱ्या वर्षामध्ये मला इथे येता आलं. खरं तर या नवीन सेवागावामध्ये तिसरा माझा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आठाने झाले आपला बंधारा पाहिजे. आज शंभूरांचा राजवंश म्हणलं आहे. ही आपली घोषणा रायगड पोहोचली पाहिजे. छत्रपती शंभूराजांचा धन्यवाद. सज्जन हो, कुठल्याही कार्यक्रमाच्या सुख सुरुवातीला आपल्या हिंदू परंपरेनुसार संस्कृतीनुसार देवाचं नामस्मरण परमेश्वराचं नामस्मरण हे आधी येतच. आज द्रोणागिरी महोत्सवामध्ये आम्ही मराठी शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तिगीते आपल्या समोर मांडण्यापूर्वी देवादिदेव श्री गणेश साक्षात शिवशंकरानं ज्यांना वरदान दिलंय की जेव्हा जेव्हा या भूतलावर मंगलकारी श्री गणेशा परंपरेशा शिवतनया सुखदायका अन करीतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका. श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शिवदायका
तर फक्त गायक निर्माण होतात ते घाट माथ्यावर. लोणावल्याच्या खाली शाहिरी बाज निर्माण होत नाही. पण आपला अभिमान आहे की आपल्या आगरी कोळी कराडी समाजाचा एक शाहीर आपल्या रायगडच्या मातीमध्ये, पेन तालुक्यामध्ये, खरुशी गावामध्ये केलंबा मातेच्या संस्कारामध्ये घडलाय. आणि आज शाहिरांची पुढची पिढी अर्थातच बाळ शाहीर वैदेही या क्षेत्रामध्ये पदार्पण करतायत. उरण नगरपालिकेमध्ये गतवर्षी शिवजयंती संपन्न झाली होती आणि त्या शिवजयंतीमध्ये बाळ शाहिरानं स्वतःचा कार्यक्रम साकारला होता. तर तिच्या आवाजातून आपण तो प्रवास करूया. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जिथे प्रत्येक जण लगबगीनं जातो आणि भंडारा उधळतो. ऐकूया पुढील गीत. लग बग माझ्या रायाची घण जेजुरी जायची अरे गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. लग बग माझ्या रायाची. लग बग माझ्या रायाची घण जेजुरी जायची गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. सासूर सासर प्रेमाई बापावानी. सासूर सासर प्रेमाई बापावानी. घरामध्ये मीच माझा राजाची घराणी. घरी मदत मला मोठ्या मायेची. घरी मदत मला मोठ्या मायेची. घर जेजुरी जायची गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. जाऊन राहुरी घरी मल्हारीच पायी. जाऊन राहुरी घरी मल्हारीच पायी. गळ्यामध्ये भंडारी विलय गाणगा. आवड मला हीच गीत गाण्या. आवड मला हीच गीत गाण्या. घर जेजुरी जायची गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. लग बग माझ्या रायाची. लग बग माझ्या रायाची. घर जेजुरी जायची गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि येतो येतो जय मल्हार आनंदाचा जय घुंगराची आणि थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आणि थोरल्या बायाची. नदीच्या छाताडातून भगव्या रंगाचा सूर्य उगवला जाईल ना, तोपर्यंत आपल्या राजांसारखा दुसरा राजा या भूतलावर होणे नाही. अशा नीतिवंत कीर्तिवंत जाणत्या राजाला आम्ही मराठीचा मानाचा मुजरा मुजरा. अहो महाराष्ट्राचा मराठी बाणा या रायगडाचा शाहिरी बाणा आणि शाहिरी डफवाज कडाडला. अहो शाहिरी डफ इथं कडाडला आणि छत्रपती हे माझा राजा आणि छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. महाराजाचा मराठी बाणा
मस्त भगवा झेंडा फडकला आणि छत्रपती शिवराय तुझ्या मानाचा महाराजाचा मराठी बाला शाहिरी डफळात घडाडला शाहिरी डफळीत घडाडला अन छत्रपती धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून आवाज आलेला नाहीये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही आयुष्यावर फक्त हेच केलं. व्यासपीठावर कोणीतरी यावं. ताकदवर इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला, पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की याच मातीमध्ये तो पुसला देखील गेला. मला सांगा, हात वरती करा. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये किती लोकांनी शिक्षण घेतलंय? हात वरती करा जरा. आठवत आहेत? अफजल खानाचा कोटला काढलेलं चित्र, आग्र्याहून झालेली सुटका, घोरपडीचा पराक्रम सगळ्यांना आठवत आहे का? आता ते चित्र राहिलेले नाही आहेत. त्याचं कारण माहिती आहे का? कारण याच महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटक जिवंत होती, ज्यांना माझ्या राजांचा इतिहास 10वीच्या पुस्तकातून वगळला, मग तो 9वीच्या पुस्तकातून वगळला, मग पुढे जाऊन 8वी मधून, 7वी मधून, 6वी मधून, आता केवळ आणि केवळ माझ्या राजांचा इतिहास 5वीच्या पुस्तकामध्ये शिकवला जातो. तोही काय? फक्त जन्म. मग इतिहास सांगायचा कोणी? आज रामराज्य होतं की नाही हा प्रश्न, अस्तित्व होतं की नाही विचारतात. का विचारतात माहिती आहे का? कारण त्यांचे अवशेष काही शिल्लक राहिलेले नाही आहेत. येत्या काही वर्षानंतर, 100-150 वर्षानंतर जर आपले गडकिल्ले राहिलेच नाहीत ना, तर राजे देखील होते की नाही असे प्रश्न विचारणारी पिढी आपल्याला बघायला मिळेल. अहो, ज्या मातीमध्ये इतिहास घडला ना, त्या मातीचा आपल्याला विसर पडलाय. काल परवा भारताच्या दौऱ्यावर एक व्यक्ती आली होती. ती दिल्लीमध्ये उतरली. दिल्लीमध्ये उतरल्यानंतर तेथील गाईडनं त्यांना विचारलं, सांगा पाहू, प्रेमाचं प्रतीक असणारं तुम्हाला ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असणारं तुम्हाला गोल्डन टेम्पल दाखवू? त्या व्यक्तीने काय उत्तर दिलं माहिती आहे का? मला ना तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं आहे. संपूर्ण विश्वामध्ये ज्या राजांचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजांचा मला एकदा रायगड बघायचा आहे. कोणाला वाटतंय? रशियाच्या एका व्यक्तीला. पण आम्ही आमच्या इतिहासाची दुरावस्था करून ठेवली आहे. अहो, पळसाच्या पानाला ढाल बनवता आलं असतं. पळसाच्या पानाला ढाल बनवता आलं असतं. बाबलीच्या काट्यांना तलवार बनवता आलं असतं. आपले नेते मंडळी जर एक दिलानं, एक मुखानं राहिले असते ना, तर अख्ख्या हिंदुस्थानालाच महाराष्ट्र बनवता आलं असतं. इतकी ताकद या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहे. पण याच महाराष्ट्रामध्ये एक राजे झालेत का? नाही. 2-2 छत्रपती आम्ही पाहिलेत. खर तर एका राजाचा इतिहास थोडाफार आम्ही समजून घेतला, पण दुसऱ्या राजांची बदनामी केली. कशी केली? काय होता खरा इतिहास? खरा संभाजी कसा होता? आज तो दिवस आहे. ऐकूया माझ्या स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचा, अर्थातच छाव्याचा सत्य इतिहास. खरा इतिहास. तव तेजाचा गगनी चमकला, तव तेजाचा गगनी चमकला, ऐसा एक तारा, तो शिवबाचा शंभू राजा, सांग कुठला वारा. बालवयातील कवी हा पहिला, बालवयातील कवी हा पहिला, सर्वावरती दरारा, साहस पाहून काळही गेला की एकदा माझा. स्वराज्य जपले लढा देऊनी, स्वराज्य जपले लढा देऊनी, शत्रूला थरकाप, शिवबा नंतर दख्खनात तो औरंग्याचा बाप, छावा औरंग्याचा बाप. ओम नमो जिगणनायका,
ओम नमो जगन्नायक गौरी नंदन स्वरूप सुंदरा वंदितो तुम्हास बारंबार लवणी मगटी कवितो माथा नमितो तव मंगलमय चरणासनी नमितो तव मंगलमय चरणासनी नमितो तव मंगलमय चरणासनी ऐका कथा शंभूराजाची ऐका कथा शंभूराजाची हे ऐका कथा शंभूराजाची धर्मवीराची शूरमर्दाची सलपतो सूर्य जसा गगनात लपला सत्य कथी तीरात म्हणजे माझ्या राजात कसं लपवलं गेलं माझा खरा छावा समोर यायला किती वर्ष वाट बघायला लागली मंडळी म्हणूनच सलपतो सूर्य जसा गगनात लपला सत्य कथी तीरात शिवबाचा पुत्र जणू अंगारकी शिवबाचा पुत्र जणू अंगारकी शिवबाचा पुत्र जणू अंगारकी शंभूराजाची जय निष्ठता अरे हे शंभूराजाची जय निष्ठता शोभवीरता धर्मवीरता शोभे तो मला शांत राजा लवणी मगते कवितो माता शोभे तो मला शांत राजा लवणी मगते कवितो माता शाहीर वैभव गुण गाण्यासाठी शाहीर वैभव गुण गाण्यासाठी शाहीर वैभव गुण गाण्यासाठी जय जयकार महाराजाचा शंभूराजांचा शौर्य सळसळले रोम रक्त सळसळले रोम मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमान भरदार छातीचा गडी हा भरदार छातीचा गडी बारा हात उडी मारतो खडी सिंहाचा हातापडा धरून पाडी दोन खंड थोडी भल्या भल्याची खोड मोडी भल्या भल्याची खोड भरदार छातीचा बांधा भरदार छातीचा बांधा आता होता आमचा शंभूराजा निर्हाजी होता शंभूराजा निर्हाजी पिलदार पोटही मनात निशा शंभूला जटाभार भोग शंभूला पिलदार निशा माती जटाभार महाराज संभाजी राजे जणू मंडळी मदनाचा पुतळा महाराज शंभू राजे जणू मंडळी मदनाचा पुतळा समोर पाहता शंभू राजाला समोर पाहता शंभू राजाला काही कान प्राण सोडला मंडळी राजे म्हणाले मी दोघांना घेऊन जात नाही राजे गेलेले आहेत दक्कन स्वारी करून आलेले आहेत तिकडं काय झालं मंडळी शृंगारपुरामध्ये समोर जे आहेत तिकडे ग्रंथ वगैरे लिहून झालं
आणि काय झालं, कसं झालं, कोणी केलं? 3 एप्रिल 1630 तो दिवस उजाडला, रायगडी काळा कुठ्ठ दिवस. हनुमान जयंती होती मंडळी, आणि त्या हनुमंताच्या पौर्णिमेला रायगडचं सिंहासन मोकळं पडलं होतं. शंभूराजाला माहिती नव्हतं आबा गेले ते राजाला माहिती नव्हतं मंडळी. कसं बसं कार्य उडकलं आणि इकडं गनिमी गावानं त्या अष्टप्रधान लोकांना हाताशी घेऊन सोयराबाईंनी राजारामाला गादीवर बसवून त्याचा राज्यकारभार आपल्या हाती घेण्याचा दावा आपला होता. आणि फरमान काढलं हंबीर मामाला, सेनापतीला, मामा राहुल संभाजीला अटक करून आमच्या समोर घेऊन या. मंडळी, आपण इतिहासामध्ये अनेक मामा पाहिले, पुराणामध्ये औस मामा होता, पण मामा कसा असावा, तो देखील सावत्र मामा होता मंडळी. शंभू राजांचा सावत्र मामा होता, मुळीच नाही. गंभीर मामा गेलेले आहेत, अष्टप्रधान मंडळ अटक केलेला आणि शंभूराजा सोबत घेतलं आणि राजाने रायगड ताब्यात घेतला. आणि दिवस उजाडला म्हणजे आजचा दिवस 16 जानेवारीचा तो दिवस रायगडात तख्त सजलं होतं दुसऱ्यांदा. आणि शंभूराजा येत आहेत. आस्ते कदम, आस्ते कदम. ज्ञान गोविंद श्री सन्मानक शिवपुत्र रणमर्द रणधुंदर युवराज छत्रपती संभाजी महाराज की. आणि तो दिवस आपल्या भाग्यामध्ये आला. आणि काय झालं मंडळी, स्वराज्य सूर्य हस्ता केला, स्वराज्य सूर्य हस्ता केला. शंभू कहा गेला, रायक मिळाला, रायक मिळाला. शिवाजी राजानंतर म्हणलं काय झालं, एका मागून एक विजय आला, एका मागून एक विजय आला. आणि काय झालं मंडळी, आपला राजा सुटलेला आहे. कसा सुटला म्हणाल, आपला शंभू राजा कसा सुटला म्हणाल, पेटला शिवाचा छावा. पेटला शिवाचा छावा, पेटला शिवाचा छावा, शिवाचा छावा होती न्यायवनी अंधार. उसळली जेव्हा सरशेर, उसळली जेव्हा संपेर, उसळली जेव्हा संपेर. भडकला सरकारचा रक्ताचा अंगार, भडकला कोकणचा कणकण लढला, दख्खनचा खनखन लढला, गुजरात खंबायतावर, गुजरात खंबायतावर मानानं भगवा पडला. रणमर्द रणामध्ये आला, रणमर्द रणामध्ये आला. चिंकुली आने जव्हार, उसळली जेव्हा संशय. शंभूचं उसळलेलं वारं पाहून औरंगजेबाची झोप उडलेली आहे. या अल्लाह, या परवरदिगार, मैंने सोचा था शिवाजी के बाद महाराष्ट्र अपने हाथ में लेंगे,
हमारा राज यहाँ से ही चलाएंगे। लेकिन काफर शंभू ने तो कहर कर दिया। काय झालं? कसं झालं? धडकी भरली औरंगजेबाला। औरंगजेब कापे थरथरा। औरंगजेब कापे थरथरा, तुभंगून पुरा, स्वप्नांचा तुरा, ठोका ठोकेटाच्या सासडाचा, ठोका ठोकेटाच्या सासडाचा, ऐकून हकसाप शंभूचा, पोवाडा हकातो मर्दाचा रगी, पोवाडा हकातो मर्दाचा रगी, पोवाडा हकातो मर्दाचा रगी। शंभू होता तसा शक्तिवान, तसा युक्तिवान, तसा बुद्धिवान, भूषभूषण गणकलीला, भूषभूषण गणकलीला, भूषभूषण गणकलीला, जगातील साहित्यिक पहिला असा ना कुणी इथं झाला रगी, असा ना आणि काय झालं मंडळी? सगळीकडे हाहाकार मारलेला आहे। बुरहानपूर उठलं। आता बुरहानपूर म्हटलं की मंडळी औरंगजेबाच्या ते जशी एखाद्या बाईवर कुंकू शोभतं तसं ते मुघलांचं तत्व होतं। आणि शंभू राजानं बुरहानपूर नसतानाबाद रात शिरवतं बुरहानपुराला। अखेर औरंगजेब स्वतः निघालेला आहे, हजारो लाखोची फौज घेऊन आलेला आहे मंडळी। पण काय झालं? मराठ्यांची ऐकून गर्जना, मराठ्यांची ऐकून गर्जना उडाली जाईना, पळता भुई पहा थोडी झाली, पळता भुई पहा थोडी झाली, पळता भुई पहा थोडी झाली, वारसाच्या आलमगिरा गेली, शंभून नींद हराम केली, शंभून एका मागून एक विजयाला, एका मागून एक विजयाला, विजयाची धुंदी मराठ्याला, विजयाची धुंदी मराठा। आणि म्हणजे काय झालं? आपले सैनिक, आपले सगळे सरदार एका मागून एक विजय मिळते म्हणून जरा सुस्त झालेले आहेत। आणि राजानं ठरवलं, न्याय निवाडचं काम होतं मंडळी। राजे आपले निवडक माणसं घेऊन निघालेत, सर देशांच्या वाड्याकडे कोकणामध्ये दख्खनमध्ये निघालेले आहेत। म्हालोजी मामा, संताजी घोरपडे, शाहीर कलश असे निवडक माणसं घेऊन राजे मुक्कामी आहेत। आणि इकडे काय झालं? कोल्हापूरच्या ठाण्यावर खान इकलास आणि खान ठाण्यावर काय झालं? फितुरीनं घात बघ केला, फितुरीनं घात बघा केला, लालचेन पिता बघा झाला, कैद करण्या शंभू राजाला म्हणाले गणोजी शिरका फितूर झालेला आहे। खान साहेब, आम्ही संभाजीला कैद करून दिलं, आम्हाला बघून काय केलं? वा आबाजान सुना आपले, हे गणोजी क्या कहला, बहुत खूप। आणि मंडळी काय झालं? राजे होते कोकणामध्ये, त्या नावडी नदीच्या तीरावर बसले होते। आणि इकडे खान मुखरा आपला सेना सागर घेऊन चोर मार्गाने आला। म्हणजे ती वाट कुणी दाखवली, कशी दाखवली? आणि बघता बघता खान कोकणामध्ये उतरलेला आहे। मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूही भिजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला। संभाजी वाघा समाने, संभाजी ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला हे शब्द, हे गीत आणि खरा संभाजी आपल्या डोळ्यासमोर जर उभा राहिला असं वाटत असेल तर सगळ्यांनी उभं राहून आपल्या राजांसाठी आणि शायरांसाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नसेल।
हा दिवस आजचा भाग्याचा आहे. खर तर मी सुरुवातीला सांगितलं, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की आपल्या संभाजी महाराजांना काही नाटकांमध्ये हातामध्ये गजरा आणि हातामध्ये दारूची बाटली घेऊन दाखवलं गेलं. काही चित्रपटांमध्ये माझ्या राजांना व्यसनी दाखवलं गेलं. पण कुठेतरी असं म्हणतात की सत्य हे सत्य असतं, काळांतराने ते वरती येतं. तसं अमोलजी कोल्हे असतील आणि बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, त्याच्या माध्यमातून आपला खरा संभाजी संपूर्ण विश्वापुढे, त्या शिवरायांचा जन्म शिवनेरीवर होतो, त्या शिवजन्माला देखील आज शाहिरांचाच आवाज असतो. आणि माझ्या राजांचा राज्याभिषेक रायगडावर होतो, तो राज्याभिषेक सोहळा देखील शाहिरांच्या आवाजानंच संपन्न होतो. ते आपल्या रायगडच्या शाहीर आहेत. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करू. या सुंदर अशा कार्यक्रमासाठी सन्माननीय चंद्रकांत शेठ गरज साहेब यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आणि माझ्या तोडक्या मोडक्या निवेदनासाठी 500 रुपयाचं बक्षीस साहेबांकडून आलेलं आहे. त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. या सुंदर अशा शाहिरीनंतर का बघेल का, पण कुठेतरी आजही समाजामध्ये सुजाण नागरिक आहेत, राजांवर ज्यांचं प्रेम आहे, ती आज या ठिकाणी कार्यक्रम बघतायत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजूया. नवघर जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी सदस्य आदरणीय श्री विजय शेठ भोई साहेबांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. डोळे मिटून घेतो आणि शोधू कुठं या गीतातले, या भाषेतले ते शब्द होते, पण राजांना शोधायची गरज नाही आहे. बऱ्याच काही वर्षापूर्वी एक ट्रेंड आलं होतं, गाडीच्या पाठीमागे लिहिलं जायचं, राजा पुन्हा जन्माला ये किंवा राजे पुन्हा जन्म घ्या. 380 वर्षानंतर देखील जर आपल्याला असं वाटत असेल की राजांनी पुन्हा जन्म घेतला पाहिजे, मग तुमचा आमचा जन्म कशासाठी झालाय हा प्रश्न प्रत्येकाला विचारला पाहिजे. आज त्याने जे केलंय ते आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांनी जे निर्माण केलंय ते फक्त आपल्याला राखायचं आहे. आणि तेच जर राखलं ना तर येणाऱ्या पिढीला महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला समजणार आहे. आपला राजा मनात आहे, कणात आहे, सह्याद्रीच्या कडेकपाडामध्ये आहे. 4 मित्र एकत्र बसून गोवा ट्रिप प्लॅन करतो, मनाली ट्रिप प्लॅन करतो. कधीतरी वर्षातून एकदा आपल्या गडकिल्ल्यांची ट्रिप देखील प्लॅन केली गेली पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाल्यानंतर माणसानं 2 गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. पहिली जागा ती 28 युगे एकाच विटेवर उभा असणाऱ्या त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन केलं पाहिजे. आणि दुसरी जागा ती ज्यानं तुमच्या आमच्या मनातला स्वाभिमान जागा केला आणि अखेरचा श्वास ज्या रायगडावर घेतला, त्या रायगडाच्या समाधीला आपलं डोकं टेकवलं पाहिजे. तरच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन आपला उपयोग आहे, तरच आपल्या राजांवर आपलं प्रेम आहे. आपण पाहूया या पुढील स्फूर्ती गीतातून आपलं राज मनात, ध्यानात आणि आपल्या उरात. या ठिकाणी मंडळी नवीन सेवा गावाचे डॉक्टर विजयजी देवरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय. खरं तर मंडळी शंभूराजे गायला कधी मला वेळ भेटत नाही, कधी असं येत नाही योगा, परंतु मला खास सांगण्यात आलं पाटणकडून आज तुम्ही शंभूराजेचा पोवाडा मांडला. बरेच दिवसातून पोवाडा गायला मंडळी हा. कारण अलीकडे आपण शिवजयंती म्हटलं की शिवाजी आता पण ते काय खंत वाटते बघा, म्हणजे अजून आपल्या शंभरांचा पुतळा आपल्यापर्यंत पोहोचलेला म्हणा, म्हणजे अशी खंत, म्हणजे एवढी आपली शोकांतिका आहे की माझा छावा अजून देखील त्याला काय म्हणतात उपेक्षित आहे. विनंती की सर्व आयोजकांना जिथं जिथं आपल्या राजांचं काय कार्यक्रम असतं ते शंभरांच्या प्रतिमध्ये ठेवत जा, कारण त्यांचा राजांचा इतिहास जाणला आता अलीकडंच. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो, कोण गातो, कसा गातो, कुठं गातो, काय करून गातो, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कोण गातो, कसा गातो, कुठं गातो याला महत्त्व नाही, कुणाचं गातो तर माझ्या शिवाजी राजांचं गातो महत्त्व म्हणजे याला म्हणलं. म्हणून हा शाहीर बाबू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे, म्हणून माझ्या मुखामध्ये राजांचं नाव आलं आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे ताट माने महाराजांच्या. म्हणजे महाराज काय करू शकतात, एक साडी घालून लावणी करणारा कलावंत आज दाढी वाढून पोवाडे करतोय. हा बदल महाराजांनी घडून दिला माझ्या जीवनामध्ये मंडळी. मी आधी लावण्या करायचो त्या काळामध्ये, माझे कलाकार अजून आहेत पुरुष लावणी कलाकार, परंतु मी जेव्हा राजांचं काही माझ्यामध्ये चैतन्य आलं आणि हे पोवाडे करायला लागलो मंडळी. आज तव्यात 12 पासून ते आता 26 साल चालू आहे. मध्ये कोरोना काळात 2 वर्षे गेली. आज आपल्या समोर 727 कार्यक्रम, मला अतिशय आनंद वाटत. 27 कार्यक्रम माझे पूर्ण आले त्या ठिकाणी. म्हणून ऐका, हे अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात, सौराज्याचा
सूर्य उगवला भेदित काळी ही रात्र सूर्याच्या तेजाने घोड्यावर बैसून खंडोबाच्या रूपाने आला माझा देवर निधड्या छातीने दुश्मन काढून वाऱ्याच्या वेगाने आला माझा वाघर अन कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार अरे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शुभाचं नाव रे माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवाचं नाव माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवाचं नाव हे अंधार जुलमी होता पसरला समजा गावा खेड्यात सौराच्या हाता सूर्य उगवला भेटीच काळी ही रात्र वाऱ्याच्या वेगाने खंडोबाच्या रूपाने घोड्यावर बैसून आला माझा देवर सूर्याच्या तेजाने निधड्या छातीने दुश्मन काढून आला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार माझ्या मनामध्ये जनामध्ये शुभाचं नाव माझ्या मनामध्ये जनामध्ये शुभाचं नाव माझ्या मनामध्ये जनामध्ये शुभाचं नाव राजांसारखं नियोजन करणारा या जगामध्ये अजून पैदा झालेला नाही आहे. तर आपल्या हयातीत राजांनी एक मोहीम, एक नियोजन, एक रणनीती पुन्हा कधी युद्धामध्ये वापरलेली नाही आहे. आताच्या घडीला काय होते माहिती आहे का, आपले सैनिक एखाद्या युद्धाच्या ठिकाणी असतात ना, आपली मीडिया पहिली जाते आणि दाखवतात हे सैनिक आता हे करतायत. त्या काळामध्ये तसं नव्हतं. गुप्त खातं, त्या गुप्त खात्यासारखी गुप्तहेर यंत्रणा अजूनही निर्माण नाही आहे. आणि तो काळ, तो इतिहास परत एकदा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील की अफजल खानाचा कोतला काढला, अरे काढला नाही, त्याला आणला होता. अरे तो आला नव्हता, त्याला आणला होता. तो आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. 32 दातांचा बोकड माझ्या राजांनी उभा उभा फाडला होता. त्या राजांची एक गोष्ट, एक कहाणी ऐकूया. बालशाहीर वैदेही घरात यांच्या आवाजातून. हॅलो 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 वागनख्याचा मारा करू नको थळा काढला वागनख्याचा मारा करू नको थळा काढला अरे फाडला शुभान अफजल खानाला फाडला फाडला जगदंबा जगदंबा जगदंबा
झालं ग माय ग ग ग ग. माझं राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. पालखीचा कोण सोबती मावळ सरदार आणि 32 मन सिंहासन त्यावरी पैसल कोण ग. रायगडाला सत्रावरी गणपती शाहिरी ललकार संगीतकार सुतार वाजती संभळ झेंजण. माझा राजा आणि शहाजीचा रत्न शिवबा ग माय ग ग ग ग. माझा राजा छत्रपती हे भव्य रंगाचा भाळ गडावर फुललं ग ग ग. अंग्या तलवारीचं पात नाचती मर्दानी खेळत. माझा राजा आणि माझा राजा छत्रपती झालं ग माय ग ग ग. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे इथला आवाज रायगडच्या पायथ्यापर्यंत गेला पाहिजे. आणि सोसायटीतला हो वातावरण आहे ना थंड पडलेला त्यांना देखील आपल्याला उठवायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. विजयाचे निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. म्हणून एकनाथा म्हणून वैभवाच्या मुखी गौरवाचं गान आहे हे यशोगान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवान निशान आहे भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे. फक्त एकच मिनिट तुमचं सगळ्यांचं घेतोय आणि तदनंतर शेवटच्या गीतातून आपण कार्यक्रमाची सांगता करू. मी सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विनंती करतोय सन्माननीय आदरणीय श्री चंद्रकांत शेटगरज साहेबांना की आपण मंचकावर यावं. तदनंतर विजयदादांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यावं. तदनंतर ललिता ताईंचे या ठिकाणी शुभ आगमन आहे त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यायचं आहे. तदनंतर महेशदादा म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यायचं आहे. स्वप्नील दादा पहिल्या गाण्यापासून या ठिकाणी बसली. मला आदर्श आणि अभिमान वाटला या उरणकरांचा की उरणकरांच्या मनामध्ये आपले राजे अजूनही तसेच आहेत आणि पोवाड्याचा आणि शाहिरांचा आदर देखील तसाच आहे. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर यावं. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतो शेवे गावाचे राजकीय आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते महेशदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय सन्माननीय आयोजक की आपण आपल्या शुभ हस्ते महेशदादांचा या ठिकाणी मान सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्यवरांचा होणारा सन्मान तदनंतर पुढील सन्मान या मंचकावर समर्पित केला जाईल. मी विनंती करतोय सन्मान समर्पित करण्यासाठी परत एकदा
आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या सन्मानी आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा एक विशेष सन्मान शाहिरांचा होतोय. आपल्या उरणकरांच्या वतीनं एक खास सन्मान, असंख्य पुरस्कार ज्यांना प्राप्त आहेत. आज शिवभूषण, सह्याद्री रत्न, गर्जा रायगड रत्न, रायगड भूषण आणि कर्नाला भूषण, द्रोणागिरी भूषण, कलारत्न आहे. आणि अभिमान वाटतो की चांगल्या चांगल्या ठिकाणी आपल्या शाहिरांचा सन्मान, आपल्या रायगडच्या शाहिरांचा सन्मान या ठिकाणी केला गेला. आज द्रोणागिरी महोत्सवामध्ये हा एक विशेष सन्मान आपल्या उरणकरांच्या एकदा जोरदार टाळ्या. बाप डॉक्टर असेल ना तर पुढे वेगळ्या ठिकाणी जातात, इंजिनियर असेल तरी वेगळ्या ठिकाणी जातात, पण वडील शाहीर आहेत, लेख देखील त्यांची शाहीरच आहे. एकदा जोरदार टाळ्याने हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करू. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त कलाकारांबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल मी चंद्रकांत शेळकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या भावना मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज मला वाटतं 5वा-6वा दिवस असेल. द्रोणागिरी महोत्सव या आपल्या सर्व तरुण मंडळांनी द्रोणागिरी नोड येथे गेल्या हा 3रा वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षी सुद्धा विविध कार्यक्रम या महोत्सवामध्ये त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि आज पोहाड्याचा जो काही कार्यक्रम होता आणि खरोखरच ज्या पद्धतीनं शाहीर त्यांनी आपल्यासमोर प्रक्षेपण केलं, खरोखर उल्लेखनीय असं या रायगड जिल्ह्याचे असे एक रत्न आहे ते की ज्यांनी अनेक ठिकाणी, मला वाटतं 127वा प्रयोग आहे, असं 700वा प्रयोग आहे बघा. हा प्रयोग 700वा आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगडची शान म्हणून त्यांना खरं तर आपण ओळखलं पाहिजे. कारण अनेक ज्या पद्धतीने त्यांनी आता त्यांचं प्रदर्शन केलं, खरोखरच त्या कलेच्या प्रदर्शनाला एक मानाचा मुद्राच म्हणायला लागेल. कारण अशा पद्धतीने धाडसीनं जे काही त्यांनी आपल्यासमोर सादरीकरण केलं आणि त्यांना अनेक ठिकाणी रायगड नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांना जी काय ही संधी मिळत आहे आणि आपण सुद्धा या महोत्सवामध्ये त्यांना ही संधी दिलीत आणि या द्रोणागिरी नोड असो किंवा रायगडमध्ये त्यांच्या या कलेचा वाव किंवा ही त्यांची कलेचे सादरीकरण हे त्यांनी करून दाखवलेले आहे आणि आपण सर्वांच्या वतीने त्यांचा पुन्हा अभिनंदन करू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथं थांबतो. थँक्यू. तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं आहे आमच्या उरणचे सुपुत्र पागोटे गावचे आतिशजी पाटील सरांना मी विनंती करतो, आमच्या मान्यवरांना चंद्रकांत काकांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. काका कुठेतरी शाहीर वैभव दादा, मी वैभव दादाला पहिल्यापासून ओळखतो, जेव्हापासून लावणी करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय. दादा कुठेतरी आयोजकांची पण अनेकदा चुकी असते आणि 2 वर्ष आमच्या हातून पण चुकी झाली की असा कार्यक्रम आमच्या महोत्सवामध्ये 2 वर्ष झाला नाही आणि 3ऱ्या वर्षी झाला. यापुढे जेव्हा जेव्हा महोत्सव असतील किंवा माझ्या इथं जे जे आयोजन असतील त्याच्यात नक्कीच शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा हा कार्यक्रम तुमचा ठेवला जाईल. आणि 2 वर्ष आम्ही चुकलो त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो तुमची. आणि पुढच्या वर्षी जो तुम्ही आम्हाला सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा प्रतिमा प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला आमच्या दिसेलच. आतिश पाटील सरांचा एक यथोचित मान सन्मान. उद्या सुद्धा इथे पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. ज्या महिलांना या पैठणीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घ्यायचा असेल उद्या ठीक 7:30 हा कार्यक्रम सुरू करण्यात येईल. प्रथम येणाऱ्या 100 महिलांनाच इथे सहभागी दिला जाईल. प्रवेश विनामूल्य असणार आहे. प्रथम येणाऱ्या महिलाला पैठणी आणि रोख रुपये 5,000 रुपये, द्वितीय येणाऱ्या महिलेला पैठणी रोख रुपये 3,000 रुपये, तृतीय येणाऱ्या महिलेला 3,000, 2,000 आणि पैठणी अशा स्वरूपाची बक्षिसं दिली जातील. तसेच टॉप 20 मध्ये येणाऱ्या महिलांना अनेक भरघोस बक्षिसे दिली जातील.
हे सुंभरान मांडल अन सुंभरान मांडल अन सुंभरान मांडल का सुंभरान मांडल हे सुंभरान मांडल का सुंभरान गवाच्या गायल लहायल चार गरी गवाच्या गायल हे सुंभरान मांडल सुंभरान मांडल अन पहिलं माझं नमन माझ्या जिजाऊ मातेला अन दुसरं माझं नमन माझ्या शिवमहाराजाला अन तिसरं माझं नमन शंभू राजाला का तिसरं माझं नमन का शंभू राजाला अन सुंभरान मांडल का सुंभरान माझ्या राजाला अन सेवा गावाची शांतेश्वरी माता अन सेवा गावाची शांतेश्वरी माता संग पोतराज नटत्यात अन सेवा गावाची शांतेश्वरी माता संग पोतराज नटत्यात शिंगवाके हलक्यात नारिकेल घुमत्यात खरोशी गावाची केळंबा माता माझ्या खरोशी गावाची केळंबा माता तिच्या भाताच्या भरल्या गाड्या आणि खरोशी गावाची केळंबा माता तिच्या भाताच्या भरल्या गाड्या साऱ्या भाविक भक्तांनी पुढे घातल्या पायघड्या तुळजापूरची भवानी माता कंच्या राजाला पावली आणि तुळजापूरची भवानी माता शिवाजी राजाला पावली आणि शिवाजी महाराजानं आपल्या शिवाजी महाराजानं ध्वजा सोन्याची लावली माझ्या राजानं मस्त मस्त आहे तेवढी प्रेरणा आहे ना महाराजांचं नाव घ्यायचं अंगावर काढायचं. तर मित्रांनो एक नंबर असा शो पवाडा शो झाला. एक नंबर जाम भारी वाटला. अंगाला काटा वगैरे आला. अवरा भारी वाटत होतं. जाम भारी एक नंबर उठाचाच ना वाटला एका जागेवरशी. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल. तुमच्या अंगावर काटा येईल. आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो आहे कारण की महोत्सवचा व्हिडिओ म्हणजे आजी काय आहे ते दाखवायला आपण नंतर परत येऊ तेव्हा मजा करू मस्ती करू. पण आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करतो. तिथपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.